brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. खरं तर महायुतीच्या संदर्भामध्ये सर्व ठिकाणी निर्णय हे त्या पातळीवरती केले जाणार आहेत. 29 महानगरपालिकांमध्ये त्या ठिकाणची असणारी परिस्थिती ही रोज बदलत जाते. राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की मित्रत्व हे कधी होईल हे सांगता येत नाही. मुंबई महानगरपालिका आणि प्रमुख महानगरपालिका यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युती व्हायलाच हवी या मताशी सर्व वरिष्ठांनी ठामपणे सांगितलं आणि बाकीच्या सर्व ज्या महानगरपालिका ज्या आहेत, ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकेमध्ये युतीचे असणारे त्या ठिकाणची काही कमिटी तयार करावी आणि त्या कमिटीमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने युतीचा फॉर्म्युला असला पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येकाने तिथल्या असणाऱ्या कमिटीनी चर्चा करावी असं चर्चा झाली. काल या संदर्भामध्ये मला जसं देवेंद्रजींनी आणि शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं की पुन्हा एकदा आपण या संदर्भामध्ये प्रत्यक्षात बसून पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून मग काल आदरणीय शिंदेसाहेब असेल, मी असेल, आम्ही दोघांनी काल त्यांच्या निवासस्थानी या संदर्भात काही चर्चा जी आहे पुढे नेण्याच्या संदर्भातला सुरुवात केली आणि 2 दिवसा अगोदर आम्हीही देवेंद्रजींच्या सांगण्यावरून आम्ही सुद्धा सर्व स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महानगरपालिकेमध्ये ज्या 4, 5, 6 किंवा अशा जेवढ्या शक्य आहेत प्रमुख पदाधिकारी जेवढे आहेत त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कमिट्या तयार करणं आणि त्या कमिट्या तयार करून त्या संदर्भामध्ये ज्या चाचपणी करायला हवी किंवा कशा पद्धतीने पुढे जावं, सकारात्मक कसं पुढे जावं या सगळ्या गोष्टीचा विचार हा करण्याच्या दृष्टिकोनातून आता सुरुवात करायला ठरवलं आहे. परंतु मुंबई असेल किंवा ठाणा असेल अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती 100% युती करण्याच्या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे. निवडणुकांमध्ये जागांचा फॉर्म्युला नेमका कसा ठरवणार? ठाण्यामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे, तिकडे मग भाजप किती जागा घेणार, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई या जागांचा तिढा नेमका कसा सोडवणार? कारण 3 पक्ष महत्वाचे जे या निवडणुकांमध्ये असणार आहे त्याच संदर्भातच आम्ही असं म्हटलं की 29 वेगवेगळ्या महानगरपालिका आहेत. या 29 महानगरपालिकांमध्ये त्या ठिकाणची असणारी परिस्थिती ही रोज बदलत जाते. पूर्वीची आणि आताची परिस्थितीमध्ये फार फरक आहे. त्यामुळे त्या ठिकाणची असणारी जी प्रमुख नेते मंडळी जी आहेत त्यांच्या त्या संदर्भामध्ये केले गेलेल्या कमिट्या आहेत त्या कमिट्या त्या संदर्भामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये त्याची सुरुवात करतील आणि मग त्या संदर्भातले अंतिम जे निर्णय असतील ते अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेण्याच्या संदर्भात ठरवलं जाईल. मुंबईमध्ये गणेश नाईक असेल किंवा एकनाथ शिंदे असतील त्यांचं वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. एकीकडे आपण पाहिलं असेल तर अनेक वेळा एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक येत आहे. या दोन्ही प्रमुख नेत्यांना तुम्ही एका टेबलवरती बसून नवी मुंबई पालिकेसंदर्भात चर्चा करणार आहात. एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, खरं तर वैर हा शब्द राजकारणामध्ये कधीही असूच शकत नाही असं मला वाटतं. राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की मित्रत्व हे कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ज्या आपण विचार करता किंवा ज्या पद्धतीने विचार करता, जनतेचं हित हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून जे काही पॉसिबिलिटीज आहेत त्या पॉसिबिलिटीजचा विचार हा नेहमीच महायुतीमध्ये करण्याचं काम हे वरिष्ठ पातळीवरती करण्याचा निर्णय हा पार्टीने केलेला आहे. भाजपचा उल्लेख करताय,
राष्ट्रवादीचा उल्लेख अद्यापही झाले नाहीये. मुंबईत आशिष शेलारांनी भूमिका घेतली होती. नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही. उर्वरित महानगरातल्या महापालिका महत्वाच्या तुम्ही सांगता. खरं तर महायुतीच्या संदर्भामध्ये सर्व ठिकाणी निर्णय हे त्या पातळीवरती केले जाणार आहेत. आता महायुती यासाठी आपण म्हटलं जातं की महायुतीमध्ये सर्व घटक पक्ष फक्त शिवसेना शिंदेसेनाच नाही, राष्ट्रवादी अजितदादा पवार पण आहेत, आरपीआय आहे, इतरही आमच्याबरोबर असणारे अनेक घटक पक्ष आहेत. त्यामुळे सर्वच्या सर्व घटक पक्ष हे महायुतीमध्ये येतात. त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या जी कमिटी तयार केली गेलेली आहे त्या कमिटीमध्ये सगळ्यांशी चर्चा ही करूनच त्या संदर्भातले निर्णय करण्याचं ठरवलेलं आहे. भाजपचा उल्लेख करताय, राष्ट्रवादीचा उल्लेख अद्यापही झाले नाहीये. मुंबईत आशिष शेलारांनी भूमिका घेतली होती. नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीसोबत युती होणार नाही. उर्वरित महानगरातल्या महापालिका महत्वाच्या तुम्ही सांगता. खरं तर महायुतीच्या संदर्भामध्ये सर्व ठिकाणी निर्णय हे त्या पातळीवरती केले जाणार आहेत. आता महायुती यासाठी आपण म्हटलं जातं की महायुतीमध्ये सर्व घटक पक्ष फक्त शिवसेना शिंदेसेनाच नाही, राष्ट्रवादी अजितदादा पवार पण आहेत, आरपीआय आहे, इतरही आमच्याबरोबर असणारे अनेक घटक पक्ष आहेत. त्यामुळे सर्वच्या सर्व घटक पक्ष हे महायुतीमध्ये येतात. त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या जी कमिटी तयार केली गेलेली आहे त्या कमिटीमध्ये सगळ्यांशी चर्चा ही करूनच त्या संदर्भातले निर्णय करण्याचं ठरवलेलं आहे.